मी नितीन रानोजी जाधव. माझी आई दौलताबाद 49 गटात जिल्हा परिषदेसाठी उभी आहे. मी तिसगावचा ग्रामपंचायत सदस्य होतो आणि आता आईला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आई निवडणूक रिंगणात आहे. आणि आई सोबत तिसगाव गणातनं कविता मनोज शिरसाट हे उभा आहेत आणि दौलताबाद गणातून सर्जेराव विश्वनाथ पाटील चव्हाण हे उभा आहेत. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागत आहोत, कारण की देशात पूर्ण राज्यात बीजेपी, वरती पण बीजेपी, आता महानगरपालिका पण बीजेपी आणि जिल्हा परिषद पण बीजेपीची येईल आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच पूर्ण कामं बीजेपी कडूनच होतील. काय वाटतं आता वार्डामध्ये तुमची काय काय अजून समस्या राहिली आहे? आमच्या वार्डात समस्या फक्त पाण्याची आहे, पाणी आणि कचरा. आमचं ते पूर्ण व्हिजनच ते असत. ते जिंकून आले तुम्ही, ते काय काय करणार? जिंकून आल्यानंतर अगोदर फक्त पाण्याचा प्रश्न आणि कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावून. महिलांसाठी काय उपक्रम? महिलांसाठी तर आहेच. जो युवा पिढी बेरोजगार आहे त्यांच्यासाठी काय आहे तुमच्याकडे? युवांसाठी रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार. पूर्ण समजा जो पण आमचा परिसर आहे सिडको महानगर 1, इथे पूर्ण CCTV कव्हर करणार. महिलांसाठी काय शेती राहणार? महिलांसाठी आता CCTV असणार. आता युवा पिढी पण नशेवर काय भूमिका? नशेवर अवैध धंदे बंद करू आपण. पूर्ण पोलीस प्रशासनाला निवेदन अगोदर पण मी दिलेलंच आहे आणि परत आता हे इलेक्शन झाल्यावर परत निवेदन देणार. आणि जे पण समजा इथं अवैध धंदे चालतात, नशे, दारू, गुटखा, पुड्या वगैरे, हे सगळं बंद करण्याचा प्रयत्न करणार. भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय नाही? पर 7 तारीखला मतदान आहे. तुमचे वार्ड लोकांना काय वाटतं? वार्डाच्या लोकांना एकच आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने मतदान करा व माझ्या आईला विजयी करा. जय श्रीराम. मी नागेश कुटारे, भाजपा सरचिटणीस, देवगिरी पंढरपूर मंडळ. या छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने देवगिरी पंढरपूर मंडळामध्ये जिल्हा परिषद हे भाजपचे आमचे जे उमेदवार आहेत, सौ लंकाबाई रानोजी जाधव, तसेच कविता मनोज शिरसाट, तसेच सर्जेराव पाटील चव्हाण हे आमचे गणातले 2 उमेदवार आणि जिल्हा परिषदेचा 1 उमेदवार. ह्या गटामध्ये पहिल्यांदा भाजपला या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी भेटलेली आहे आणि हा जो गट आहे तो एक ऐतिहासिक या ठिकाणी वारसा लाभलेला आहे. अजिंक्य देवगिरी किल्ला आहे, पांगशी माताचा गड आहे आणि या ठिकाणी कधीही संधी या भाजपांना आम्हाला भेटलेली नव्हती. हे एक आमच्यासाठी मोठी संधी चालून आलेली आहे आणि देशात आणि राज्यात भाजपाचं सरकार असल्यामुळे, तसेच भाजपाचं जे काही विजन आहे सेवा, सुरक्षा आणि विकास, याच मुद्द्यावर ह्या निवडणुका आम्ही लढवत आहोत. या ठिकाणी ज्या काही समस्या असतील येणाऱ्या काळामध्ये आमचा जिल्हा परिषदचा सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य आल्यानंतर आम्हाला राज्यातून जे काही प्रशासनाचा, शासनाचा जो काही निधी आहे या ठिकाणी आणून जास्तीत जास्त या ठिकाणी विकास करण्यासाठी आम्ही नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. नागेश किशनराव कुठारे, सरचिटणीस, भाजपा, देवगिरी पंढरपूर मंडळ.